Hey everyone, let's talk about fluency and accuracy. Friends, मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत फ्लुएन्सी आणि ॲक्युरेसी. व्हॉट इज फ्लुएन्सी अँड व्हॉट इज ॲक्युरेसी? आपल्या माइंडमध्ये एकच आहे की ॲक्युरेसी ॲक्युरेसी ॲक्युरेसी, म्हणजेच आपण जेव्हा काही इंग्लिश बोलणार आहोत तेव्हा आपण करेक्टच बोललं पाहिजेत हे आपल्या मनात आहे. ॲक्युरेसी करेक्ट, 100% करेक्ट. ॲक्युरेसी, I want to speak English very accurately. That is what we have in our mind. But normally we say I want to be fluent in English. Then why accuracy you worry about? You always, when you say someone that I want to be fluent in English, I want to be fluent in English, then why you think about accuracy? You're telling something and you are thinking something. Means no connection between two things. Not proper connections. Means आतमध्ये आपल्या आहे ॲक्युरेसी. आपण म्हणतो मला ॲक्युरेट व्हायचं, इंग्लिशमध्ये आपल्या मनामध्ये असतं जे आपण डिस्कस करत नाही. पण सगळ्यांना सांगताना काय म्हणतो आपण? आय वॉन्ट टू बी फ्लुएंट इन इंग्लिश. वाय? इनसाइड ॲक्युरेसी, आउटसाइड फ्लुएन्सी. व्हॉट इज द थिंग इज हॅपनिंग विथ यू गाईज? व्हॉट इज द थिंग्स हॅपनिंग विथ अस? राईट? ॲक्युरेसी मीन्स व्हॉट अँड फ्लुएन्सी मीन्स व्हॉट? आपण आज ॲक्युरेसी म्हणजे काय अँड फ्लुएन्सी म्हणजे काय ते बघणार आहोत. ॲक्युरेसी म्हणजे काय? करेक्ट. आपण करेक्टच बोलणार, म्हणजेच जवळपास मी 100% इंग्लिश करेक्ट बोलणार, करेक्ट सेंटेन्स बोलणार, करेक्ट क्वेश्चन विचारणार, करेक्ट आन्सर देणार. हे म्हणजे ॲक्युरेसी. अँड फ्लुएन्सी म्हणजे काय? तर मी बोलणार, बस बोलणार. मला मी करेक्ट बोलत आहे, काय ॲक्च्युली चुकत आहे, काही कन्सर्न नाही आहे. मी बोलत आहे. म्हणजे मला बोलायची इच्छा आहे आणि मी बोलणार. मग काय ॲक्च्युली मग आपल्याला प्रॉब्लेम का होतो? तर आपल्याला इतरांना सांगता आपल्याला व्हायचं आहे फ्लुएंट आणि आपण मनात आहे ॲक्युरेसी. मग आपण फ्लुएन्स होण्यासाठी ॲक्युरेसी पाहिजेच असं नाही आहे. ओके, मी तुम्ही बोलायला सुरू केलात, बोलताय थोडं लोकांशी बोलताय, यू कम्युनिकेट पीपल, यू टॉक टू पीपल अँड वाईल टॉकिंग यू मेक मेनी मिस्टेक्स. फॉरगेट अबाउट मिस्टेक्स, डोंट वरी अबाउट इट, यू जस्ट नीड टू टॉक. दॅट इज वॉट फ्लुएन्सी. Easiest one, naturally. In while talking fluently, you make some mistakes also, no problem. But the thing is, when you think inside that accuracy, then that time you stop talking and you think about the rules and regulations all the time. You think about grammar, and that's what you lack. मग तिथेच आपण थांबतो. मनात ॲक्युरेसी आहे आणि बाहेर फ्लुएन्सी. कसं शक्य आहे? नॉट पॉसिबल. राईट? म्हणजेच आपल्या मनात पण असलं पाहिजे आणि बाहेर पण की फ्लुएन्सी. आय वॉन्ट टू बी फ्लुएंट अँड वेन यू टेल पीपल दॅट यू वॉन्ट टू बी फ्लुएंट, दॅट इज द ओनली थिंग. ॲक्युरेसी इज लेटर, आफ्टर सम डेज, आफ्टर वन्स यू स्टार्ट टॉकिंग. जसं तुम्ही बोलायला सुरू कराल हळूहळू, चुकीचं का असे ना, बट यू हॅव टू टॉक. अँड चुकीचं म्हणजे थोडंफार का असे ना, आपण बोलतोच ना ॲक्च्युली. वी टॉक लिटल बिट, मीन्स ऑलरेडी यू अंडरस्टँड एव्हरीथिंग, जस्ट द थिंग इज टू टॉक. So always remember, accuracy is later, first is fluency. Fluency first, accuracy later. This is the formula actually. But what happens? We think always accuracy first, then fluency. That is wrong. That is completely wrong, and it will take much time to be fluent. Right? If you be fluent, it won't take much time to be accurate. But if you start talking accurately, then it will take much time, much efforts to be fluent in English. So always remember, fluency first and then accuracy later. Always remember this. Don't go for accuracy first of all. Just go ahead talking. Find people, talk to people, watch some videos, try to get common phrases, basic phrases, and go ahead talking. So talk when, if you want to talk, then you got to talk. Remember, जर तुम्हाला बोलायचं तर बोलावं लागेल. Without thinking. Because normally we are completely obsessed. आपण खूप विचार करतो अबाउट ॲक्युरेसी, अबाउट ग्रॅमर रूल्स, अँड जे आपल्याला येतं ते पण आपण बोलत नाही. मग फ्लुएन्सी म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार नाही करत. यू आर नॉट ऑब्सेस्ड अबाउट ग्रॅमर रूल्स, यू आर नॉट ऑब्सेस्ड अबाउट ॲक्युरेट अँड ऑल द थिंग्स, राईट? करेक्ट, व्हॉट इज, यू आर जस्ट ऑब्सेस्ड अबाउट टॉकिंग. फॉर टॉकिंग. You talk and go on talking. This is the only thing, right, is happening right now with us. Always, मनात accuracy and bahar fluency, it is not possible. Manat pan fluency and bahar pan fluency, right? Fluency here and fluency here also, then it is okay, because that connects each other clearly, and then you can just go ahead talking and never bother about people around you, what they gonna say about you. Never bother about it. Just bother about you yourself, that I'm gonna make it, and I'm gonna make it, I'm gonna talk. I'm going to talk, and I'm going to talk. I will not worry about accuracy.
because accuracy is furthermore far more than fluency. First, fluency means try to speak easy, talk easy, right? Be okay, be cool, and just go ahead talking. And after that, you will get, definitely you will be accurate, you'll get accuracy. But first of all, fluency, never forget that. कधी विसरू नका. अगोदर आपण फ्लुएन्सी घेणार आहोत. फ्लुएन्सी म्हणजेच सगळं 100% करेक्ट नाहीये. तुम्ही बोलताय, राईट? तुम्ही बोलताय, दॅट्स व्हॉट फ्लुएन्सी. यू हॅव स्टार्टेड टॉकिंग. तुम्ही बोलायला सुरू केलं, बोलताय स्लोली, दॅट्स व्हॉट फ्लुएन्सी इज. नेवर थिंक अबाउट accuracy at all. If you go with this method, then it is possible to learn to speak fluent English easily, automatically and naturally, and it will not take much time. But if you follow accuracy first and you are just worrying about rules, grammar rules, right, regulations, then it will take much time and you will lose your motivation somewhere, because you're obsessed about grammar rules. The thing is that, so never bother about this accuracy first. First you get fluency and then go for accuracy. Once you start talking, one day eventually you'll be fine, no doubt about it. You'll be accurate one day eventually, but not initially. It will take much time. If you go for accuracy first and then go fluency, no, don't go that. Just go fluency first and then go accuracy later. And once you start talking fluently, you get accuracy as well. All right, but to get accuracy first and to be fluent later, that will be ridiculous. If you do that, if you believe in that this process in accuracy and fluency, then you're wrong. You're going the wrong way. But if you believe in fluency first and accuracy later, then you're going the correct way and you will get there very soon, no doubt. मित्रांनो, तुम्ही फ्लुएन्सीला फर्स्ट प्रिफरन्स द्या आणि नंतर ॲक्युरेसी. म्हणजेच पहिला बोलायला शिका, नंतर करेक्ट ॲक्युरेसी बरोबर येत जाईल. म्हणजेच आपण उचित बोलतोय, बरोबर बोलतोय, नंतर कळत जाईल तुम्हाला जेव्हा तुम्ही बोलायला सुरू कराल. तर जर तुम्ही अगोदरच आधीच जर तुम्ही ग्रॅमर रूल्स, रेग्युलेशन्स बद्दल विचार करत असाल, तर तुम्हाला खूप बोलायला वेळ लागेल आणि तुम्ही बोलणार नाही ॲक्च्युली, जर तुम्ही आधीच जर ग्रॅमर बद्दल विचार करत असाल तर. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा, फ्लुएन्सी घ्या. फ्लुएन्सी म्हणजे काय? तुम्ही बोलायला सुरू केलात आणि स्लोली तुम्ही इझिली बोलताय. जसं मी आता मराठी बोलतोय किंवा द वे आय टॉक इंग्लिश, इझी राईट. टेक इट इझी, स्लोली, इझिली. अँड देन जसं तुम्ही बोलत जाल, बोलायला सुरू कराल, तसं तुम्हाला ॲक्युरेसी पण येईल. म्हणजेच तुम्ही करेक्ट पण बोलाल नंतर. पण तुम्ही अगोदर बोलायला तर सुरू करा. आपण रूलला, ग्रॅमर रूलला घाबरूनच अगोदर आपण बोलायचं बघत नाही. दॅट इज ॲक्युरेसी. बट you're not worrying about grammar rules. We are gonna make mistakes, no doubt about it. But you're trying to say it. You're speaking simple sentences, easy one, connected, right? Then you will make really a breakthrough. तुम्ही नक्कीच ब्रेकथ्रू कराल तुमच्या लाईफमध्ये. and you will get there. तुम्हाला जेवढं तुम्हाला चांगलं बोलायचं तुम्ही नक्की बोलाल, पण बोलायला सुरू तर करणं गरजेचं आहे ना, right? You have to speak first of all. Never think about grammar rules at all. This is the only thing. So always remember, fluency first and accuracy later. I'm not saying that accurate बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे असं म्हणत नाही. Actually, you have to talk accurately, but you have to start talking somewhere. Then it is possible. Otherwise, not possible. So remember in your mind. Remember one thing, that just get fluency first and then get accuracy later. Once you start talking, you will talk correct, no doubt about it. But you think you're obsessed talking correctly initially, then it is very hard to go there. It will be very hard to. I'm not saying that you will not talk. You will talk, but you'll think too much about before talking. And if you think too much before talking, that will be ridiculous. Then it will not motivate to speak. It will not motivate you to speak. ते मोटिवेट करणार नाही आपल्याला बोलायला. So remember that fluency first and then accuracy later, right? Okay, so for talking you have to talk. बोलणं, आपल्याला जर चांगलं इंग्लिश बोलायचं असेल तर आपल्याला बोलायला सुरुवात केली पाहिजे, तरच तुम्ही बोलाल ना. नंतर चेकिंग वगैरे तुम्ही चेक करू शकाल, किंवा तुम्हाला आजूबाजू तुम्हाला पूर्ण तुमची कम्युनिटी तुम्हाला चेंज करेल जसं तुम्ही बोलायला सुरू कराल. एखादं चुकीचं वाक्य बोलत तर समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगेल करेक्ट काय आहे ते. नेवर बॉदर. कधी तुम्हाला प्रॉब्लेम पण होईल ॲक्च्युली. यार people would laugh at you, but don't worry about it, because you want to get there, you want to be fluent.
your target, that's your goal. So never bother about people, what people say about you. Never believe in them. You believe inside, you believe in you, you'll get there definitely. So thank you guys, thanks for watching the video. Take care, bye everybody.